बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनामध्ये आता बघा केवायसी मुदतवाढ तेही होणार आहे. आणि ज्या राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींचे पैसे का थांबवले, आदिती तटकरे यांची माहिती आहे. तर तुम्ही आता ही बघा माहिती काय आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या 80 लाख लाभार्थी महिलांना मिळणारा लाभ बंद का झाला, यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करायचं आहे की तुम्हाला हप्ता लास्ट कोणता आलेला होता आणि तुमची केवायसी झालेली आहे का नाही. तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आता आपण पुढची माहिती जाणून घेऊया. राज्यातील महायुती सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या 80 लाख लाभार्थी महिलांना मिळणारा लाभ बंद का झाला, यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. केवायसी प्रक्रिया करून सुद्धा ज्यांचा लाभ बंद झाला आहे, आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला लाभापासून वंचित राहता कामा नये. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितलं मी आदिती तटकरे त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे तर की कोणतीही महिला जी आहे लाभापासून वंचित राहणार नाही. बट त्यासाठी आपल्याला सुद्धा एक काम करायचं आहे की तुम्ही आपण जेवढ्या लाभार्थी जे आहेत बाकीच्या राज्यातील त्यांनी विनंती करत आहेत की आम्हाला लाभ मिळण्यासाठी एकदा केवायसी ला संधी द्यावी म्हणून. तर तुम्ही सुद्धा एकदा कमेंट करायचं आहे की विनंती अर्ज म्हणून कमेंट करा. जेवढे होईल तेवढे आपण कमेंट करून सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्याबद्दल विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. हा मुद्दा सध्या गाजत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोणाचेही अर्ज बाद झालेले नाही. या योजनेच्या पात्रता निकषापैकी वयाचे उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली. तसेच त्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे अशाही अर्जदारांची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागाकडून निदर्शनास आली. तसेच काही अर्जदारांनी विहित कालावधीत केवायसी न केल्याने त्यांचा लाभ बंद झालेला आहे असे त्यांनी सांगितले. तर बघा लाडक्या बहिणी, तुमचा यामधून काय कारण आहे का, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला कळेल. पण तुमची केवायसी झालेलीच नाही का, तुमचं जे आहे वाहन वगैरे 4 चाकी वाहन वगैरे आहे किंवा आरटीओ ऑफिस मधनं तुमचं काही डाटा वगैरे त्यांच्याकडे गेलेला असेल तर तुम्ही हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि आता पुढे बघूया नोटीस त्यांनी अजून काय दिलेले आहेत. केवायसी ची प्रक्रिया साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती. पहिल्यांदा 3 महिन्याचा कालावधी दिला होता, मग कालावधी वाढवून 2 महिने दिला, त्यानंतर आणखी 2 महिने दिला. 8 ते 10 महिन्यांचा कालावधी हा केवायसी साठी दिला होता. ही केवायसी प्रक्रिया केवळ लाडकी बहीण योजनेमध्ये नाही तर ज्या राज्यात थेट बँक हस्तांतरण योजना डीबीटी आहेत, या सर्वांमध्ये ही प्रक्रिया केली जाते. 80 लाखाचा आकडा फक्त केवायसीचा नाही. यात अशा काही महिला आहेत ज्यांनी केवायसी केलेली नसेल, तसेच ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशी आकडेवारी मागितली होती. अशा प्रकारे 12 लाख लाभार्थी आहेत ज्यांचा 80 लाखामध्ये समावेश आहे. यात 4.5 पावणे 5 लाख महिला अशा आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेल्या आहेत, जो वयाचा निकष आहे असे तटकरे म्हणाले. तर बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये भरपूर लाडकी बहीण अशी आहेत की ज्यांनी केवायसी केलेलीच नाहीये, अशी लाडकी बहिणींचा समावेश पण आहे. आणि 65 वयोगटाच्या वर जे त्यांचं वय झालेलं आहे, म्हणजे जसं की आता त्यांचं 65 वर्षाच्या आत होतं पहिलं त्यांना लाभ भेटत होतं, बट आता 65 वर्षाच्या पुढे त्यांचं वय गेलेलं, म्हणजे 66-67 झालं असेल कदाचित, तर त्या लाडक्या बहिणींचं हे जे लाभ आहे ते बंद झालेलं आहे. पुढची आता यांनी नोटीस काय दिलेली बघा. लाभार्थी महिलांनी विनंती केली आहे की त्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून केवायसी प्रक्रिया केलेली लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये. काही महिला संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्हीचा लाभ घेत होते. त्यांची नावे छाननीत कमी झालेली आहेत. त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ देणार आहोत. 80 लाखामधील जवळपास 3 ते 3.25 लाख असे लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे वाहने आहेत पण ते लाभ घेत होते. याची आकडेवारी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलंच की आपण विनंती अर्ज म्हणून कमेंट करा, कारण की विनंती अर्ज म्हणून बाकीच्या काही ठिकाणाकडून जे आता बघितले तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणाकडून काही गावामधून तिने हे अर्ज करत आहेत की आम्हाला विनंती अर्ज आम्ही विनंती अर्ज करतो आम्ही तुमच्यासाठी की आम्हाला एकदा संधी द्यावी केवायसी साठी आणि आमचा जे लाभ आहे तुम्ही पडताळणी करून परत एकदा
आमचं जे आहे लाभ ते लाभ चालू करावं. म्हणून तुम्ही लाडक्या बहिणींनो कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा, विनंती अर्ज म्हणून कमेंट करा, त्याला विसरू नका. म्हणजेच आपल्याला जे काय आहे पुढेपर्यंत आपलं बोलणं जे जाणार आहे. तर याची पुढची नोटीस बघा, आता आपण बघूया. या मार्च महिन्याचा हप्ता वितरित काही लाभार्थ्याकडून निवेदने आली आहेत की आमच्या नावावर कोणतेही वाहन नाही, त्याची फेरतपासणी होईल. ज्याची ई-केवायसी चुकवली होती त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलची मुदत देण्यात आली होती. फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ गेल्या आठवड्यापासून वितरित करण्यास सुरुवात केली आहे. या वितरणानंतर हा आकडा किती असेल हे 7-8 दिवसात लक्षात येईल, असे तटकरे यांनी सांगितले. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी सांगितलं होतं ना की त्यांनी एक जण जे कमेंट सांगितलेले तिथे पण त्यांच्यापर्यंत जे पोहोचवलेलं आहे बोलणं आपलं, की आम्ही विनंती करतो आणि आमच्या नावावर कोणतीही वाहन सुद्धा नाहीये. तर तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे की तुमच्या नावावर कोणती वाहन वगैरे आहे का. तुमच्या पुरुषांच्या नावावर वाहन म्हणत नाही मी, लेडीजांच्या नावावर, जे लाडकी बहीण त्यांच्या नावावर वाहन आहे का, तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. आणि ते पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला ह्या बाबतीत तपासणी करून त्यांनी आपल्याला कळवले जातील असे सांगितले सुद्धा आहेत. त्यांना पुन्हा ई-केवायसीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. बघा आता लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी देणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले. तर त्यांनी थोड्या काही वेळातच त्यांनी हे नोटीस दिलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी केलेले आहेत त्यांच्यासाठी आता मी पुन्हा एकदा संधी देणार आहोत. पण त्यामध्ये काही पूर्तता जे राहणार आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत. ते आता काय आहेत बघूया, आता 1-2 मिनिटांमध्ये बघूया. या माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत आहे. जवळपास 1,70,00,000 महिलांनी योजनेचे निकष पूर्ण केले आहेत. त्या लाभार्थ्यांना त्यांनी हे लाभ बंद होणार नाही, ते सगळ्या लाभार्थ्यांना लाभ ही मिळत राहणार, अशी सूचना ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. पण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देत आहोत ते पाहता देशातील कुठल्याही योजनेपेक्षा सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. लाडकी बहीण स्कीम, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, मात्र हप्त्यात वाढ नाही, अर्थसंकल्पातून फडणवीसांनी घोषणा केली. तर बघा लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना लाभ जे भेटत आलेला आहे आतापर्यंत, त्या लाडक्या बहिणींना पैसे मात्र थांबणार नाही. त्यांचं जे लाभ आहे 1500 रुपयेचा ते लाभ चालूच राहणार आहे. आणि आता नवीन एक घोषणा होणार आहे की ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे लाभ आहेत ते 2100 रुपये पण होणार आहे, 2100 रुपये पण होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही चिंतात राहू नका, तुम्हाला ते लाभ लवकरात लवकर, ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत किंवा जे थांबलेले हप्ते जे आहेत त्या लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांचं जे लाभ आहे ते सुरू होणार आहे. राहिलेले लाडकी बहीण जे आहेत की ज्यांचा लाभ केवायसी होऊन सुद्धा त्यांचं जे बंद झालेलं आहे, तर अशा लाडक्या बहिणींसाठी जर बघितले तर त्यांच्याकडून निर्णय सुद्धा आलेला आहे की आम्ही सर्व लाडक्या बहिणींना जे कदाचित राहिले असेल लाभापासून वंचित राहिलेले असेल तर त्याही लाडक्या बहिणींना आम्ही त्यांचं पडताळणी करून त्यांचं जे लाभ आहे, त्यांचं जे हप्ता आहे 1500 रुपयेचा ते त्यांना सुरू राहणारच आहे आणि सुरू करणार पण आम्ही ज्यांचा थांबला असेल हप्ता. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही पण काही चिंता करू नका. जे लाडक्या बहिणी फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमच्या घरी जे त्यांनी निकष सांगितलेले आहेत की 4 चाकी वाहन असले, पुरुषांचे नावे नसायला पाहिजे, पुरुषांचे नाव असलं तरी चालेल, बट लाडकी बहीण ज्यांचं जे फॉर्म भरलेले लाडकी बहिणी त्यांच्या नावावर नसायला लागणार आहे. आणि तुमचं जे कागदपत्रे असणार आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, ही जे असणार आहे डॉक्युमेंट तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणी जे अपडेट करत नाहीयेत त्या सुद्धा त्यांना हे लाभापासून वंचित होत आहेत. आणि तुम्हाला एक महत्वाची अपडेट, तुम्हाला महत्वाची बातमी आहे की ज्या लाडक्या बहिणी आपल्या बँकमध्ये 45 दिवसाच्या आत ट्रान्झॅक्शन करत नाही तर त्यांचं अकाउंट फ्रीज होतो. फ्रीज म्हणजे काय, तुमचं अकाउंट बंद पण होत नाही पूर्णपणे आणि चालू पण नसतो, तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत पण नाही आणि पैसे काढू पण शकत नाही कोणते असले तरी. तर असं हे पण प्रॉब्लेम होतोय. तर म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही आपलं बँक अकाउंट एकदा चेक करून घ्या किंवा ट्रान्झॅक्शन करत राहावा, हीच माझी विनंती आहे. आणि आता ह्याच आपण तुम्हाला अपडेट कसा आवडले असेल तुम्ही नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि या बाबतीत काय तुम्हाला प्रश्न असेल तर सांगा.